प्लीज. यस एव्हरीबडी. तर बघा, स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसायला पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे बाबा? स्क्रीन दिसायला का रे? हा, ओके चलो. तर आपण आयोनिक रेडियस बघितलं होतं. ॲटॉमिक रेडियस सारखंच असतं. आपण बघितलं होतं की मेन 4 फॅक्टर आहेत ज्याच्यावरती सर्वच्या सर्व गोष्टी डिपेंड करतात, सर्वच प्रॉपर्टीज. एक आहे न्यूक्लिअर चार्ज, दुसरा आहे नंबर ऑफ शेल्स, तिसरा आहे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन आणि चौथा आहे स्क्रीनिंग इफेक्ट. हे न्यूक्लिअर चार्ज पिरियडमध्ये पण वाढतो, ग्रुपमध्ये पण वाढतो. नंबर ऑफ शेल्स पिरियडमध्ये कॉन्स्टंट राहतात, ग्रुपमध्ये वाढतात. इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन पिरियडमध्ये वाढतंय, ग्रुपमध्ये कमी होतंय. आणि स्क्रीनिंग इफेक्ट, जेवढा जवळ इलेक्ट्रॉन तेवढा जास्त स्क्रीनिंग इफेक्ट असतो. आपण बघितलं की आयनच्या बाबतीमध्ये ॲटम सारखंच काम होतंय ग्रुपमध्ये, परंतु पिरियडमध्ये थोडंसं वेगळं होतंय. ते आपल्याला बघायचंय कसं. त्याच्या अगोदर आपण बघितलं आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज काय असतात. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज त्या असतात ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते. इलेक्ट्रॉनची संख्या सेम असल्यामुळे त्यांच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ शेल्स सेम असते. जरा मला ह्याच्यामध्ये चेंज करायचं राहिलं वाटतं, मी काल केलं होतं. त्यामध्ये काय काय सेम आहे बघा. इलेक्ट्रॉनची संख्या सेम असल्यामुळे न्यूक्लियस जर सोडलं तर सर्व गोष्टी त्यांच्या सेम आहेत. न्यूक्लिअर चार्ज जर सोडलं तर त्यांच्या सर्वच गोष्टी सेम आहेत. दे हॅव सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, सेम नंबर ऑफ शेल्स. दे ऑल्सो हॅव, I will just delete this. They also have same electronic configuration, or I can say same electron electron repulsion. And third one, 2 3, oh sorry yaar, this is third, then this is fourth. Same screening effect, same screening effect. स्क्रीनिंग म्हणजे त्यांच्यात काहीच वेगळं नाहीये, सर्व सेम आहे, फक्त न्यूक्लिअर चार्ज मात्र वेगळा आहे. 100% वेगळा आहे न्यूक्लिअर चार्ज, हे विसरता कामा नये. बघा, सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, सेम नंबर ऑफ शेल, सेम इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन, बट डिफरंट नंबर ऑफ प्रोटॉन्स. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन स्पीसीज, सॉरी आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज कशा तयार होतात, इलेक्ट्रॉनचं गेन करून किंवा इलेक्ट्रॉन लूज करून. मेटल्स इलेक्ट्रॉन लूज करतात, नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन गेन करतात. जर तुम्ही पिरियोडिक टेबल बघितला असा तर पिरियोडिक टेबलमध्ये तुम्ही कधीही लक्षात ठेवायचं, कधीही काय लक्षात ठेवायचं, समजा असा पिरियोडिक टेबल असेल तर पिरियोडिक टेबलमध्ये समजा एखादा पिरियड आहे हा आणि हा, तर हा इथं जो नोबल गॅस असतो, फॉर एक्झाम्पल इथं निऑन आहे, तर ह्याच्या अलीकडचे 3 एलिमेंट आणि ह्याच्या पुढचे 3 एलिमेंट हे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज असतात. कारण का तर हे इलेक्ट्रॉन गेन करून ह्याच्यासारखंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनवतात 2,8, आणि हे पुढचे इलेक्ट्रॉन लूज करतात कारण हे मेटल्स आहेत आणि ते पण ह्याच्यासारखंच बनवतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपण ह्या इथल्या तिघांना उचलून जर ह्याच्या पुढे मांडलं असं तर तुम्हाला हे बघा असं दिसेल, हे बघा असं दिसेल. ठीक आहे, म्हणजे हा आहे नोबल गॅस, हा आहे नोबल गॅस, त्याच्या मागचे तिघं आणि हे पुढचे तिघं, हे सर्वच्या सर्व जर तुम्ही बघितले, आता नीट लक्ष द्या. तर हे कसे तयार झालेत बघा. बघा आता घाई नाही. नायट्रोजन,
नायट्रोजननं 3 इलेक्ट्रॉन घेतले की N3 बनला. ठीक आहे. मी आता इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या पण लिहिली आहे बघा. प्रोटॉनची संख्या नायट्रोजन मधली बदलत नाही. त्याचा आयन तयार झाला म्हणजे प्रोटॉनची संख्या बदलत नाही, पण इलेक्ट्रॉनची संख्या बदलते. ओरिजिनली नायट्रोजनमध्ये 7 इलेक्ट्रॉन आणि 7 प्रोटॉन होते, परंतु 3 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यामुळं N3 मायनस बनलं आणि 10 इलेक्ट्रॉन झाले, पण प्रोटॉन मात्र 7चे 7च राहतात. मला सांगा बरं जरा, हे कळलं का? मी थोडं व्यवस्थित लिहितो जरा. हे जे लोक आहेत, बघा, नायट्रोजन, त्यानंतर ऑक्सिजन, त्यानंतर फ्लोरीन, त्यानंतर निऑन, त्यानंतर सोडियम, त्यानंतर मॅग्नेशियम, त्यानंतर ॲल्युमिनियम. तुम्हाला आयन कसा होतो तयार हे माहीत असलं पाहिजे आधी. कोणताही ॲटम असेल, समजा त्याच्याकडे 2,7 इलेक्ट्रॉन आहेत आणि म्हणजे एकूण किती झाले? 2,7 म्हणजे 9 इलेक्ट्रॉन आहेत समजा, बरं काय. इलेक्ट्रॉनची संख्या 9 आहे आणि प्रोटॉनची संख्या 9च आहे. त्यानं जर एक इलेक्ट्रॉन गेन केला, म्हणजे एक इलेक्ट्रॉन त्याला भेटला, तर त्याच्यावरती मायनस चार्ज येतो. का? कारण इलेक्ट्रॉनची संख्या आता 10 झाली आणि प्रोटॉनची संख्या जेवढी होती तेवढीच राहिली. आणि जर त्याने इलेक्ट्रॉन एक लूज केला, काढून टाकला, तर त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या 8 झाली, प्रोटॉनची संख्या जेवढी होती तेवढीच राहते आणि म्हणून त्याच्यावर येतो आता प्लस चार्ज. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं कॅटायन आयन कसा तयार होतो. चला, हे कळलं का? सांगा बरं, येस और नो. पटापट बोलायचं जरा. ठीक आहे. मग पुढे बघा, आता हे जे काही ऍटम्स आहेत, म्हणजे एवढंच की आयन तयार होताना इलेक्ट्रॉनच्या संख्येत फरक पडतो का प्रोटॉनच्या? सांगा बरं जरा. आयन्स तयार होत असताना इलेक्ट्रॉनच्या संख्येत फरक पडतो का प्रोटॉनच्या? आयन तयार होत असताना, ॲटम पासून आयन तयार होतो त्यावेळेस प्रोटॉन मध्ये फरक पडतो का इलेक्ट्रॉनच्या संख्येत? तुम्ही वेळ लावताय बघा. इलेक्ट्रॉन. ठीक आहे, एकदम छान. इलेक्ट्रॉनच्या संख्येमध्ये फरक पडतो. मग तेच म्हणायचंय, ज्यावेळेस नायट्रोजन ॲटम पासून नायट्रोजनचा आयन बनला, ऑक्सिजन ॲटम पासून ऑक्सिजनचा आयन बनला, सेम बघा हे. ठीक आहे. मॅग्नेशियम पासून मॅग्नेशियमचा आयन, ॲल्युमिनियम पासून ॲल्युमिनियमचा आयन, त्यावेळेस ह्यांची इलेक्ट्रॉनची संख्या बघा, प्रोटॉनची संख्या जेवढी होती तेवढीच राहिली, पण इलेक्ट्रॉनची संख्या बघा आता सर्वांची सेम झाली, कारण ते सर्वांनी नोबल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव्ह केलंय. कारण ह्याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन होते, त्यानं 3 घेतले, 10 झाले. ह्याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन होते, त्यानं 2 घेतले, 10 झाले. ह्याच्याकडे 9 इलेक्ट्रॉन होते, 10 झाले. ह्याच्याकडे 10च होते, 10च राहिले. ह्याच्याकडे 11 इलेक्ट्रॉन होते, 1 इलेक्ट्रॉन लूज केला, 10 झाले. 12 इलेक्ट्रॉन होते, 2 इलेक्ट्रॉन लूज केले, 10 झाले. बघा बघा जरा, कळलं का? हे इलेक्ट्रॉनची संख्या कळली का रे सर्वांना? अरे कळली का नाही सांगा फटाफट. ठीक आहे. मग हे जे कोणते हे सर्व आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज आहेत बघा, कारण इलेक्ट्रॉनची संख्या सेम आहे. सो दीज आर ऑल आयसो इलेक्ट्रॉनिक. हे आयन्स आयसो इलेक्ट्रॉनिक आहेत, पण हे ऍटम्स त्यांचे जे होते ते आयसो इलेक्ट्रॉनिक नाही आहेत बरं का. मग आता आयसो इलेक्ट्रॉनिक मध्ये आपल्याला काय दिसते बघा, इलेक्ट्रॉनची संख्या सेम, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम, सर्व सेम, फक्त प्रोटॉनची संख्या मात्र वाढत जात आहे. मग तुम्ही जर बघितलं ह्यांना पिरियडिक टेबल मध्ये, हे कुठं दिसतात बघा, हे निऑन, हा निऑन. मग निऑनच्या मागचे हे आणि पुढचे हे
ह्यांना आपण कसं अरेंज केलंय, एकमेकाच्या पुढे अरेंज केलंय. तर तुम्ही जर बघितलं निऑनच्या माग जे आहेत हे बघा, हे ते म्हणजेच हे बघा, हे त्यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या कमी आहे आणि पुढच्या मध्ये प्रोटॉनची संख्या वाढत चालली आहे. मग प्रोटॉनची संख्या वाढत गेल्यावर साईज काय होत जाते, आता एवढंच सांगा मला बस. प्रोटॉनची संख्या वाढत गेली तर साईज काय, बाकी सर्व सेम आहे. हा एक ॲटम आहे, त्याच्या भोवती काहीतरी इलेक्ट्रॉन फिरायलेत. हा दुसरा ॲटम आहे, त्याच्या भोवती काहीतरी तेवढेच इलेक्ट्रॉन फिरायलेत. फक्त इथं 7 प्रोटॉन आहेत ह्या इलेक्ट्रॉनला ओढण्यासाठी आणि इथं 8 प्रोटॉन आहेत ह्या इलेक्ट्रॉनला ओढण्यासाठी. तर साईज कमी होणार कारण ताकद वाढली ना. म्हणून ह्या ॲटमची साईज कमी होते, राईट. म्हणून आपण जसजसं इकडे जाऊ, जसजसं आपण इकडून इकडे जाऊ बघा, इकडून इकडे जसजसं जाऊ तसतसं नंबर ऑफ प्रोटॉन्स, किंवा आपण त्याला शॉर्टकटमध्ये कसं लिहितो, NP इन्क्रीज होतात. ह्याचा अर्थ साईज डिक्रीज व्हायला पाहिजे. कळलं का बघा बरं जरा, साईज डिक्रीज होणार. सो आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज मध्ये प्रोटॉनची संख्या वाढली की साईज डिक्रीज होते. म्हणजे तुम्हाला एवढं लक्षात घ्यावं लागेल की इथून इकडं साईज डिक्रीज होत जाते, पुन्हा इथून पुढे पण डिक्रीज होत जाते. कळलं का हे सांगा. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज मध्ये प्रोटॉनची संख्या वाढली की साईज डिक्रीज होते. ठीक आहे, ओके. मग बघा आता हे एवढंच लक्षात ठेवायचं आयसो इलेक्ट्रॉनिकचं. पण आता हे थोडा मी ग्राफ समजून सांगणार आहे तुम्हाला. ऍक्च्युली ह्याची लय जास्त गरज म्हणता येत नाही आहे म्हणून, पण आता उगी घेऊया. खरं तर गरज नाही, तरी बघूया तुम्हाला जमलं तर, है का नाही. उघड डोक्याला ताप लय घेऊ नका, जास्त ताप घेऊच नका तुम्ही. 2 लाईन काढल्यात, ही एक लाईन आणि ही दुसरी लाईन, अशी समजून घ्या. ताप घेऊ नका, असं काही एवढं नसतंय तुम्हाला, पण उग सोबत सोबत सांगतोय. तर ही आहे ऍटमची लाईन, ही आणि ही, आणि ही त्यांच्या आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीजची लाईन आहे. ठीक आहे, एवढं आलं का लक्षात. हे ॲटम्स, हे पण ॲटम्स, आणि हे जे आहेत ते त्यांचे आयसो इलेक्ट्रॉनिक आयन्स आहेत. आयसो इलेक्ट्रॉनिक आयन्स त्यांचेच. आता बघा, जर तुम्ही अगोदर ॲटमचं, आता आयसो इलेक्ट्रॉनिकचं तर सिंपल आहे. आपण बघितलं आयसो इलेक्ट्रॉनिकच्या बाबतीत काय असते, इथून सुरू करून इथपर्यंत या, इथून इथपर्यंत जा. काय सिंपली साईज कमी होत जाते. तर ग्राफ असा काढलाय, हे कळला का, साईज कमी होत जाते. आयसो इलेक्ट्रॉनिकचा ग्राफ कळला का, आयसो इलेक्ट्रॉनिकचा ग्राफ कळला का, साईज कमी होत जाते. लिनियरली होत नसेल, पण आपण इथं समजून घेण्यासाठी लिनियर काढले. एवढं कळलं. आयसो इलेक्ट्रॉनिक असलं की साईज कमी होत जाते. आयसो इलेक्ट्रॉनिक, हा ओके. नाही कळलं, बघ आता, बघ 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 कसं आपण आत्ताच बघितलं ना बेटा. हे बघ, हे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज आहेत, हे आयसो इलेक्ट्रॉनिक. आयसो इलेक्ट्रॉनिक मध्ये आपण नोबल गॅसच्या मागून 3 पासून सुरू करून पुढे 3 पर्यंत गेलं की प्रोटॉनची संख्या वाढत चालल्या, प्रोटॉनची संख्या वाढत चालल्या, म्हणून साईज कमी होत चालेल. म्हणून आता इथं बघा बरं जरा, हे आहे नोबल गॅस, तो आहे इथं निऑन. हे त्याच्या मागचे तिघ, मागच्या तिघांची साईज कमी, सॉरी जास्त, आणि त्याच्या पुढे निघालं की त्यांची साईज कमी होत जाणार. ही म्हणजे कार्बन पासून, निऑन पासून अल्युमिनियम पर्यंत प्रोटॉनची संख्या वाढत चालली ना, न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो का, ऍटॉमिक नंबर वाढत जातो. म्हणून न्यूक्लिअर चार्ज वाढत गेला की साईज कमी होत जायला पाहिजे. हे अरे, हे नोबल गॅसच्या मागचे तिघ, हे नोबल गॅसच्या पुढचे तिघ, हे बघा, हे नोबल गॅसच्या मागचे तिघ, हे पुढचे तिघ आयन. मग आपण बघितलंय ना, इकडून इकडे साईज कमी होते,
मग हे काय साईज कमी होत चालली, ही लाईन अशी खाली दिसणार आहे का? अशी लाईन मारली मी आणि इकडे जर रेडियस घेतली तर ही रेडियस किंवा साईज कमी होत चालेल का नाही अशी? याचा अर्थ ते काल तुम्ही सांगितलं ना, एक्स कमी होणे, वाय कमी होणे. समजा मी याच्यावरती ह्याच्यावरती रेडियस लिहिलं, साईज लिहिलं, साईज कोणत्या ऍक्सिस वरती? वाय ऍक्सिस वरती. हे बघा इथं साईज लिहिलं, साईज. तर तुम्हाला जर असं काढलं असं, तर ही लाईन ए कडून बी कडे जाताना वाय कमी व्हायलाय का वाढायलाय सांगा बरं? वाय इन्क्रीज व्हायला का डिक्रीज व्हायला? ए टू बी डिक्रीज व्हायला. एवढं कळलं? मग आता एवढंच सांग, ह्या लाईनवर ही जर लाईन बघितली तू, दोन लाईन आहेत, ही एक काय लाईन एम म्हणूया, हिला आपण के लाईन म्हणूया, हिला एल म्हणूया आणि हिला लाईन एम म्हणूया. 3 लाईन आहे. त्यापैकी एल लाईन ही आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीजची आहे. मग आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज ही लाईन काय दाखवली? साईज कमी होत चालली आहे का वाढत चालली आहे? हे लाईन मध्ये काय दिसायला तुला? साईज कमी व्हायला आहे का वाढत चाललंय? डिक्रीज व्हायलाय. आणि इथं पण डिक्रीजच व्हायला म्हणून लिहिले की आपण, इकडून इकडे डिक्रीज होते का नाही? डिक्रीजच होते. मग तेच मी इथं काढले ग्राफ मध्ये, असं डिक्रीज व्हायलाय. बाकीचा ग्राफ बघू नको, फक्त ती लाईन कळली का? एक लाईन, फक्त ती एक लाईन. झालं. आता त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचंय, बरं आता ती लाईन कळली किंवा जाऊ द्या, माझ मी इकडे बाजूला दाखवतो तुम्हाला, जाऊ द्या ते सोडून द्या. एक सोपं बघूया. हो, काही नाही. बघा इथं काढतो मी. आपण अगोदर काय करूया, ह्या पिरियडची लाईन काढूया, ह्या पिरियडची लाईन ऍटमची काढूया. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज बाजूला राहू द्या, ऍटमची लाईन काढूया. ऍटमची लाईन काय सांगते? लेफ्ट कडून राईट कडे जाताना साईज काय होत झाला पाहिजे सांगा बरं? लेफ्ट कडून राईट कडे जाताना साईज काय व्हायला पाहिजे? डिक्रीज. झालं. हे लिथियम पासून ते निऑन पर्यंत आपण अशी लाईन काढूया. ठीक आहे. हे लिथियम आणि इथं समजूया आपण निऑन. ठीक आहे, एवढं तर कळलं. लिथियम पासून निऑन पर्यंत कळलं का? हे कळलं का? मग आता हे सोडियमची साईज लिथियम पेक्षा कमी का जास्त? सोडियमची साईज आता पुढच्या पिरियड मध्ये आपल्याला उडी मारायची आहे. तर सोडियमची साईज इथं ऍटॉमिक नंबर आहे, ह्या ऍक्सिसवर ऍटॉमिक नंबर आहे. ऍटॉमिक नंबर एक न इकडे वाढत जा, इकडं रेडियस वाढत चालले. सांगा आता, लिथियम कमी आहे, सोडियमची कमी कसं बेटा? सोडियमची कमी कशी? आता ग्रुपमध्ये चाललो की आपण खाली, लिथियम बघा बरं जरा, हे मला असं पटत नाही बघा, अभ्यास झालेला पाहिजे. ग्रुपमध्ये कशी असते? लिथियम पेक्षा सोडियमची साईज छोटी कशी होणार बेटा? बघ बरं जरा, सांग बरं एकदा, विचार करून पुन्हा एकदा. ग्रुपमध्ये आपण वरून खाली चाललो ना, चला मला पटपट सांगावं लागतंय, पटपट. वेळ नसतो आपल्याकडे ना तसा. इन्क्रीज व्हायला पाहिजे, राईट? इन्क्रीज व्हायला पाहिजे. मग सोडियम म्हटलं की लिथियम पेक्षा मोठा, म्हणजे कुठं जायचं, आणि ते पण थोडा मोठा नाही, खूप जास्त. कारण शेलमुळं साईज अचानक जास्त वाढते, म्हणून काय लिथियम पेक्षा छोटूसा मोठा इथं नाही काढायचा, अति मोठा. पण त्याला इथं थोडंच काढणार, इथं काढणार ना, कारण त्याचा ऍटॉमिक नंबर पुढे आहे की. मग सोडियमला इथं काढलं. पण आता सोडियम पासून मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन कडे जाताना काय होते साईज सांगा? वाढेल का कमी होईल? डिक्रीज होईल. म्हणून सोडियम पासूनची लाईन अशी निघाली. दिसली काही? सोडियम पासूनची लाईन कशी निघाली दिसली काही? सोडियम पासून ते फॉस्फरस, सल्फर पर्यंत, सोडियम इथं, मॅग्नेशियम इथं, सल्फर, अशी त्या 2 लाईन कळल्या? त्या 2 लाईन कळल्या का?
तुम्ही जरा बोलायचं. हा, आणि ह्याला उगा असं जोडलंय मी. आता त्याच्यानंतर आता हे जे निऑन बघितला, आता आपण ह्यांचे आयन्स बघूया, सर्वांचे आयन्स. आता इथं जर निऑन बघितला तर निऑनच्या मागचे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज त्यांची साईज कशी असते? निऑनच्या मागचे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज त्यांची साईज जास्त असते, कमी असते? निऑनच्या मागचे मोर असते, म्हणून ते मागच्यांची लाईन अशी काढली, जास्त असते म्हणून, आणि पुढच्यांची कमी असते म्हणून अशी काढली. झालं. आणि ह्या लिथियम पेक्षा लिथियमचा कॅटायन जास्त असतो. हो, इथं कार्बन आहे, कार्बन पेक्षा कार्बनचा कॅटायन मोठा असतो. कसा असतो ते पण पुढे बघूया. थांबा जरा, ते मला अगोदर दाखवावं लागेल तुम्हाला. इथं आहे, ओके, मला हे पण एडिट करू द्या, थांबा जरा. आता बघा जरा. आता हा ग्राफ थोडक्यामध्ये कळला का? उगं डोक्याला तापलंय घेऊ नका म्हणलं होतं मी तुम्हाला. थोडक्याला कळला का काय आहे ते ह्या ग्राफ मध्ये कसं काढलंय ते? आता इथं बघूया. आता आपल्याला बघायचंय पॅरेंट ॲटम आणि त्याचा आयन ह्याच्यामध्ये कोण मोठा असते. समजा एखादा पॅरेंट ॲटम ए आहे. पॅरेंट ॲटम म्हणजे कळतंय ना, सोडियम, त्याचा आयन Na+. ऑक्सिजन हा पॅरेंट ॲटम, त्याचा आयन O2-. कळलं का? पॅरेंट ॲटम आणि आयन ह्याचा अर्थ कळला का? सांगा एकदा फटकन. मग आता आपण बघूया पॅरेंट ॲटम आणि आयन मध्ये काय रिलेशन येते. बघा, पॅरेंट ॲटम आहे समजा एखादा, त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. ॲटम आहे ए, समजा त्याने 1 इलेक्ट्रॉन गेन केला. समजा त्याने 1 इलेक्ट्रॉन काय केला? गेन केला. इथं मी लिहितो. इथं वर बघा, वर इथं बघा, इथं 1 इलेक्ट्रॉन त्यानं गेन केला. 1 इलेक्ट्रॉन गेन केल्यावर ॲनायन बनते, हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं, राईट? ॲनायन बनला. मग 3च्या ऐवजी त्याच्या शेवटच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आले. एवढं कळलं का? सांगा फक्त, येस और नो एवढंच सांगा. एवढं कळलं का? 3च्या ऐवजी 4 आले. मग 4 जण आल्यावर त्यांच्यातलं रिपल्शन वाढलं का कमी झालं? सांगा बरं. रिपल्शन वाढलं, इन्क्रीज होणार, कारण का तिघाच्या ऐवजी 4 जण झाले. मग रिपल्शन वाढलं की ते एकमेकापासून दूर जायला बघणार. मग दूर जाण्याच्या नादामध्ये त्या ॲटमची साईज वाढते, आणि म्हणून ह्याच्यापेक्षा याची साईज जास्त आहे. समजावं म्हणून जर काढायचं झालं, समजावं म्हणून जर प्रॉपरलीच काढायचं झालं, बघा आता समजावं म्हणून जर प्रॉपरली काढायचं झालं तर बघा असं काढायला पाहिजे, मुद्दाम मोठी साईज. मुद्दाम किंवा मोठी साईज आहे कळली पाहिजे, ठीक आहे ना? साईज वाढली ॲटमची इलेक्ट्रॉन रिपल्शनमुळे, कारण इलेक्ट्रॉन रिपल्शन वाढलं ना. तेच आता त्यानं जर 1 इलेक्ट्रॉन लूज केला, समजा ह्याने 1 इलेक्ट्रॉन काढून टाकला स्वतःचा, हे बघा लूज केला. इथं काय केलंय? हा जरा, इथं केलंय गेन. इथं इलेक्ट्रॉन काय केलाय? गेन. कधी लक्षात ठेवायचं? गेन केलं की ॲनायन, लूज केलं की कॅटायन. मग समजा ह्यानं
एक इलेक्ट्रॉन लूज केला तर कॅटायन बनते. कॅटायन बनला. मग 3च्या ऐवजी शेवटच्या कक्षेत आता किती राहिले? 2च राहिले. मग त्यांचं रिपल्शन कमी झालं. मग रिपल्शन कमी झाल्यावर आता ते जवळ येणार एकमेकाच्या. आणि म्हणून पॅरेंट पेक्षा ह्याची साईज छोटी असणार. बघा बरं, कळलं का मी काय म्हटलं ते? रिपल्शन कमी झालं ना, म्हणून पॅरेंट पेक्षा ह्याची साईज छोटी असणार. चला, हे पण कळलं का सांगा? म्हणजे पॅरेंट पेक्षा कॅटायनची साईज छोटी असते आणि ऍनायनची साईज मोठी असते. राईट? हे मात्र कळलं पाहिजे. आता छोट्या छोट्या गोष्टी येतात, माहीत असू द्या. त्याच्यानंतर मग इथं लिहिलं बघा, हे anion is larger than parent atom which is larger than its cation. मग आता बघा पुढे काय म्हटलंय? अरेंज द फॉलोइंग. हा, हे बघा, अरेंज द फॉलोइंग इन इनक्रीजिंग ऑर्डर ऑफ साइज. कोण कोण आहे? सल्फर, फॉस्फरस, फॉस्फरस 3- S2+, सिलिकॉन 4-. आता बघूया आपण कसं कसं करायचं. सर्वात पहिलं सर्वांना एकत्र लावायचंय, पण आता आपण एक 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 बघूया कसं करायचं ते. तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये असे गणित होते बघा. सुमनपेक्षा अमन मोठा, अमनपेक्षा चित्रा मोठी, सर्वात छोटा बाळू, बाळूपेक्षा चिंटू मोठा, तर सर्वात मोठा कोण, किंवा त्यांना अरेंज करा, आहे का नाही? मग हे इथं तेच करायचं आपल्याला. तर सर्वात पहिले आपण फॉस्फरस आणि सल्फर मध्ये बघूया कोण मोठा आहे. फॉस्फरस आणि सल्फर मध्ये, तर बघा हे फॉस्फरस आहे आणि हे सल्फर, ठीक आहे ना? तर बाळांनो, तुम्ही सांगा, तुमच्या मनानं सांगा. हे इथलं बघून काही सांगू नका, काही गरज नाही. तरी मी ते काय करतो, आता सांगा. चला, हा तुम्हीच सांगा आता. चला, फॉस्फरस आणि सल्फर मध्ये कोण मोठा आहे? सांगा, फटकून सांगा. हे दोघं. फॉस्फरस मोठा आहे. व्हाय? कारण पिरियड मध्ये आहे ते. पिरियड मध्ये साईज कमी होते ना, मग आपण ह्याला काहीतरी व्हॅल्यू देऊया 5 आणि ह्याला देऊया काहीतरी 4, छोटा आहे म्हणून, असं काहीतरी व्हॅल्यू देऊ तर कळलं आपल्याला. त्याच्यानंतर दुसरा कोणाचा विचार करायचा? फॉस्फरस आणि P3- ह्याच्यात विचार करूया. बघा, हा पॅरेंट ॲटम आहे आणि हा त्याचा ऍनायन आहे, तर कोण मोठा असतो? पॅरेंट ॲटम का ऍनायन? कोण मोठा आहे? मी लिहून दिलंय बघा, A-, हा नाही नीट, ग्रेटर दॅन A असं लिहून दिलंय. तर कोण मोठा असते? ऍनायन मोठा असतो, कारण ऍनायन मध्ये इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन वाढते ना. कारण ऍनायन कसा तयार होतो? एक इलेक्ट्रॉन घेऊन. इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, रिपल्शन वाढते. रिपल्शन वाढल्यामुळे दोघांना एकमेकांपासून दूर जावं वाटते, बरोबर आहे का नाही? मग दोघांना एकमेकांपासून दूर जावं वाटतंय, मग दूर गेल्याच्या नंतर साईज वाढते, म्हणून ऍनायन हा मोठा आहे. झेपलं हे? ऍनायन हा मोठा आहे. पुन्हा एकदा सांगतो, ऍनायन इज बिगर. सो दिस P3- इज बिगर दॅन P. मग P तर आपण घेतले 5, विसरू नका, P 5 घेतले का नाही? मग 5 आहे त्याची साईज असं समजूया, तर ह्याची काहीतरी 6 घ्यावी लागेल, मोठी घ्यावी लागेल. चला, इथपर्यंत कळलं का? इथपर्यंत कळलं ना? हा, मग त्याच्यानंतर आपण ह्या दोघात बघूया. आता ह्या दोघात ह्या सल्फर आणि सल्फर 2+ कोण मोठा असेल? सांगा बरं, मोठा कोण असेल? हा पॅरेंट आहे, हा त्याचा कॅटायन आहे बाळांनो. पॅरेंट का कॅटायन?
यस, पॅरेंट का कॅटायन? सर्वांनी बोलावं लागेल. चला बरं, सर्वजण का बोलत नाहीत मला बघू द्या बरं. काय करताय? अनुजा काय करते? केळे आहे, लष्करे कोण आहे? प्रमिला आहे, पूनम आहे, बिरादार आहेत, मनमत, सृष्टी आहे, वेदांत दिसतोय, व्यंकटेश आहे, प्रथमेश आहे, नवमन आहे. तर सर्वांनी बोलायचे, सर्वांनी बोलायचे. तर कॅटायन मोठा असतो काय नाही? बघा इथं, बघा जरा, बघा बघा, तुम्हीच बघा, सर्व आहे इथं, काहीच नाही. सिंपल डोकं लावायचं, सिंपल. ॲनायन मोठा आहे. अरे ॲनायन कुठून आणला? मी विचारतोय कॅटायन का पॅरेंट, हे दोघात बघा. आपल्या ह्या दोघांमध्ये ठरवायचं. इथं ॲनायन नाहीच आहे, ह्या दोघांमध्ये ठरवा फक्त. मोठा कोण आहे रे बाबा, कॅटायन का ॲनायन? बघा रे बाबा, काय पागलासारखं करताय तुम्ही. कधी कधी माझं डोकं उठतंय का नाही? डोकंच उठतंय माझं. कॅटायन आणि पॅरेंट, कॅटायन आणि पॅरेंट ह्या दोघात ठरवा रे बाबा. कॅटायन आणि पॅरेंट या दोघातच ठरवा कोण मोठा आहे. तुम्हाला हे तर कळलंय का? बाबा रे बाबा, ए ग्रेटर दॅन बी. थांब बरं जरा, मला तू सांग बरं बेटा, ए ग्रेटर दॅन बी ह्याच्यामध्ये कोण मोठा आहे सांग, ए का बी? बाप रे, पोरो कसं जे बी म्हणाले त्याला आता मी कसं शिकू सांगा तुम्हीच. सर कॅटायन मोठा आहे सर. जर तुम्हाला ए ग्रेटर दॅन बी असं लिहिल्यावर त्याच्यात तुम्ही म्हणता बी मोठा आहे, करा विचार तुम्ही आता. सर कॅटायन मोठा आहे सर, बी नसतो. काय सोप्या गोष्टी, काय नाही. मग आता सांगा ह्याच्यामध्ये कोण मोठा आहे? ए ग्रेटर दॅन ए प्लस लिहिलं, कोण मोठा आहे? ह्याला म्हणतात पॅरेंट, ह्याला म्हणतात पॅरेंट. हे आहे कॅटायन. एक तर उशिरा लेक्चर जॉईन करलात तुम्ही, मूर्खपणा करलात. लेक्चरला तयार राहा ना तुम्ही, पहिल्यापासून राहा बाबा. आता नेट फिट मुळे मागं पुढे होते, पण तुम्ही ते दाबून ठेवायचं कोण मोठा आहे. काही येडे आहेत रे बाबा काही जण, काय डोकंच चालणार नाही. अरे बापरे, हा मग कर, इथून पुढे कर. बोला बाबा, तुम्ही ह्याच्यावर उत्तर द्या मला. तुम्ही लय पागलासारखे करले, डोकं कमी असल्यासारखं करले. इथं सांगायला ए ग्रेटर दॅन बी मध्ये ए मोठा आहे, मग ज्यावेळेस मी ए ग्रेटर दॅन ए प्लस लिहिलो त्यावेळेस काय बी सांगाले तुगच कॅटायन मोठा आहे म्हणाले बाबा. आता काय तर डोकं फोडून घ्यावं का तुमच्या पुढे सांगा. तुम्हाला साधं कोण कुणापेक्षा मोठा आहे हे कळत नाही. असलं पॅरेंट मोठा आहे सर. असलं नसते रे, थोडा विचार करायचा. पॅरेंट मोठा आहे सर. चला सांगा लवकर, काय होत नाही. मी काय कुणाची नावं घेत नाही, पण सांगा. पॅरेंट मोठा आहे सर. पॅरेंट कोण मोठा आहे कुणापेक्षा? कॅटायन पेक्षा पॅरेंट मोठा आहे. बोला रे, थंड बसायचं नाही बघा. सर कॅटायन पेक्षा पॅरेंट मोठा आहे. डोकं वाढलं तर आताच वाढतंय, नंतर वाढत नाही. सर पॅरेंट मोठा आहे सर कॅटायन पेक्षा. सांगा, पॅरेंट मोठा का कॅटायन मोठा? वेदांतनं करेक्ट सांगितलंय, पॅरेंट मोठा आहे सर. उग वेळ घालू नका स्क्रीन कडे बघून. नो यूज, नो यूज. पॅरेंट मोठा आहे सर कॅटायन पेक्षा. बाकीचे काय करताय रे? काही तर टाईप करा की. साऊंड कमिंग, साऊंड
कॅटायन बिग नाही बेटा. पूनम तुला कसं डोकं काय बाकीच्याच असंच व्हायलंय. सर पॅरेंट मोठा आहे सर कॅटायन सरळ पेक्षा. लिहायलोय ए ग्रेटर दॅन बी. चल पूनम मला अगोदर काय कर, ह्याच्यात कोण मोठा आहे सांग. म्यूट करायचंय का? अरे रे ते सांगायचं. सॉरी म्यूट केलं असतं. मला ते सांगायचं लगेच. आणि जो म्यूट नसणार प्रत्येकानं मीटिंग जॉईन करताना ना स्वतःला म्यूट करत जावा बरं. जे म्यूट नसेल त्याला मी बाहेर काढणार बघा. आता मला सांग पूनम, तू राईट सांगितलीस ए ग्रेटर दॅन बी मध्ये ए मोठा आहे राईट सांगालीस. आणि मी ज्यावेळेस असं लिहायलोय मग आता कोण मोठा आहे सांग की ए का ए प्लस. तूच विचार करून सांग. कळत नसलं तर आता पुन्हा चुकच राहू दे, काय होत नाही. आणि बाकीचे तर उत्तर देणं झाले ते सोडून द्या. राईट करेक्ट. आता करेक्ट कळलंय का तुला? आधी सांग बरं मला. कळलं असेल तरच पुढे जाऊया आपण. की ए मोठा असायला पाहिजे. मी जर सरळ लिहायलोय असं त्यावेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये ए मोठा आहे हे कळलं का? हा हे कसं काय येणार? नाही हेच मोठा येणार. तुम्हाला याच्यासाठी म्हणत होतो मी सोमवारच्या एक्झामला एकदा येऊन मला भेटा. ऑनलाईन मध्ये तुमचं काय करलात काय नाही मला कळत नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय ह्या रविवारच्या एक्झामला देखील इथं या, फिजिकली या. काही जण, मी सर्वांना म्हणत नाही, काही जण या. 4 जण आले की मी बाकीच्यांना सांगतो आता तुम्ही येऊ नका म्हणून. ज्यांना शक्य आहे त्यांनी इथल्या इथून या ना, मला भेटा, बोला, हे करायलोय ते करायलोय. भेटावं लागते बेटा, असं नसते. सो मग ह्या दोघांमध्ये सांग आता कोण मोठा असेल. यस आणि S2 प्लस. सांगा बरं सर्वांनी कोण मोठा असेल. पॅरेंट आहे आणि एक कॅटायन आहे. तर यस मोठा का S2 प्लस मोठा? राईट. आता कसं आलं? ऋतुजाला आलं. व्हेरी गुड ऋतुजा. अतिशय छान. आता कळलं. शाबाश. सो पॅरेंट हा मोठा आहे कॅटायन पेक्षा. आता यस ला आपण व्हॅल्यू किती दिली होती? 4. तर आता तुम्हीच सांगा S2 प्लसला व्हॅल्यू किती देणार? त्यापेक्षा जास्त का कमी? म्हणजे 5 देणार का 3 देणार? तुम्हीच सांगा. आता हे जर 4 व्हॅल्यू दिली समजा ह्याला, तर ह्याला 3 द्यायला पाहिजे. आता कळलं का नाही? आणि त्याच्यानंतर SI4 प्लस. आता हे एक महत्वाची गोष्ट आहे. आता SI4 प्लस जरा नीट लक्ष द्या. SI4 प्लस P3 SI4 मायनस P3 मायनस सल्फर 2 मायनस हे सर्व आयसो इलेक्ट्रॉनिक पीसीस होतात बघा. SI4 प्लस SI4 मायनस P3 मायनस S2 मायनस Cl मायनस हे सर्व आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीस आहेत का नाही? येस और नो? सांगितलंय ना, नोबल गॅसच्या मागचे 3-4 जण आणि पुढचे 3-4 जण हे आयसो इलेक्ट्रॉनिक असतात. मग साधी गोष्ट आहे. आता मला सांगा आयसो इलेक्ट्रॉनिक मध्ये आपण बघितलंय इकडून इकडे साईज कमी होते. मग सिलिकॉन 4 प्लस आणि फॉस्फरस 3 मायनस ह्याच्यामध्ये कोण मोठा कोण आहे? इकडं साईज कमी होते बघा, डिक्रीज होते इकडं. कारण का तर प्रोटॉनची संख्या वाढायला आहे. तर मोठा आहे फॉस्फरस. फॉस्फरस मोठा आहे. फॉस्फरस म्हणण्यापेक्षा फॉस्फरसचा आयन म्हणतोय बरं का मी. सॉरी. मोठा आहे सिलिकॉन. कोण आहे? सिलिकॉन. राईट. सिलिकॉन. फॉस्फरस नाही. वेदांत नीट लक्ष दे. सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर 4 मायनस